कॉलवर आहे. ओमकाली. ओमकाली सर, कसे आहात? मी एकदम छान. तुमच्याशी बोलतोय तर फार मनापासून आनंद होतोय. बऱ्याच दिवसांची इच्छाही होती. आज जगदंबेने योग घडवून आणला. तुमच्या चरणी नमस्कार आहे माझा. हो नाही हो नाही 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 माझा तुमच्या चरणी नमस्कार. तुम्ही माझे ज्येष्ठ आहात आणि श्रेष्ठ आहात. तपाने सुद्धा, वयाने सुद्धा, ज्ञानाने सुद्धा. मी लहान लेकरू आहे. तुम्ही इतकं तुमचं वैभव आहे, साधन वैभव आहे. नाही हो नाही 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 इतकी तपस्या आहे तुमची प्रचंड. नाही 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 काही नाही काही नाही. आमचं साधं नामस्मरण आहे. तुमच्या समोर आम्ही काही नाही. इतरांसाठी काही असो. बाकी तुम्ही व्यवस्थित आहात ना? काली मातेची खूप दया, काली मातेची खूप दया. आमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. जेव्हा केव्हा पूजेला बसताल तेव्हा नित्य तुमच्या नामस्मरणातच आहे. तुम्हाला कोणाचीच काही आवश्यकता नाही. भगवान गोरक्षनाथ आणि चामुंडा सरकार तुमच्या सोबतच आहेत निरंतर. धन्यवाद धन्यवाद. आणि देऊळगाव राजाला केव्हा तरी गरीबाच्या घरी आणि मंदिराला आपल्या तुमचे पाय लागू द्या. अवश्य येईल मी तुमच्या भेटीला, तुमच्या दर्शनाला अवश्य येईल. हो मी श्रीकांत दादांजवळ तसा तुम्हाला निमंत्रणही पाठवतो स्पेशल. आणि मी नक्की वाट बघेल. केव्हा तरी नक्की योग घडवून आणा. शेवटी अंबाबाईची महाकालीची इच्छा. अवश्य येईल मी, अवश्य येईल. चालेल चालेल. श्रीकांतजी खूप कट्टर हिंदूवादी आहेत आणि खूप भक्त आहेत जगदंबेचेही आणि भगवान गोरक्षनाथांचे परम भक्त आहेत. हो आणि आमचे मिरवणूक उत्सवालाही आले होते. तर मला आज त्यांनी सांगितलं, तेव्हा त्यांना फार आवडलं म्हणे मिरवणूक वगैरे. तेव्हा त्यांची माझी परिचय नव्हता. आज ओळख झाली. आता तुमचे एकदा पाय लागू द्या म्हणजे आम्ही धन्य होऊ. ठीक आहे. त्यांना पदरात घ्या तुम्ही, त्यांना शिष्य बनवून घ्या, त्यांना मंत्र दीक्षा द्या तुम्ही. संप्रदायांची तुम्ही असताना आम्ही नाही नाही माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना शिष्य म्हणून स्वीकारा, त्यांना मंत्र दीक्षा द्या. नाथ संप्रदायाची त्यांना भगवान गोरक्षनाथांप्रती अपरंपार प्रेम भक्ती आहे. तुमची आज्ञा असेल तर नक्की करू, काही हरकत नाही. आणि जगदंबेचीही परम भक्ती आहे त्यांच्या हृदयात. त्यांना भगवान गोरक्षनाथांप्रती आवड आहे, इतकी आवड आहे ते मढीला निरंतर जात राहतात. तिथं बहुतेक कानिफनाथजी महाराज आहेत. आणि फार व्यवस्थित त्यांच्यामुळेच हा योग घडवून आला. आम्हाला इथे येण्याचा सुद्धा, तुमच्याशी बोलण्याचा सुद्धा. हो की नाही? जी 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 मी तुमचे व्हिडिओ पाहतो. खूप विद्वत्तापूर्ण तुमचं आहे. हो मी तुमच्यासारखे जे ग्रेट लोक आहेत त्यांच्याकडून ज्ञान संपादन करत राहतो. बापरे, धन्यवाद धन्यवाद. मला तर फार फार आनंद वाटला तुम्ही माझं चॅनल बघितलं त्याबद्दल. हो हो हो. आणि सोनवणेजींनीच तुमचं चॅनल मला दाखवलं. बर बर बर. हो, नाथ संप्रदायाची आणि तंत्रविद्येची तुम्हाला जी जाणकारी आहे ती खूप अद्भुत आहे. आणि इतक्या सरळतेनं तंत्रविद्या सज्जन लोकांना प्रदान करणं फार महत्वाचं मोठं कार्य करून राहिले तुम्ही. तंत्रविद्या भारताला सोन्याची चिडिया बनवण्याचा खूप मोठा आधार होता. बरोबर. भारत जेव्हा सोन्याची चिडिया होता, जगद्गुरू होता, चक्रवर्ती सम्राट होता, तेव्हा ही तंत्रविद्या, ही अथर्वण विद्या हे फार मोठा स्तंभ होती. आणि जी लुप्त झालेली विद्या होती तंत्राची, प्रचंड त्याच्या साधना होत्या, सामान्य माणसाला जमत नव्हत्या. भगवान गोरक्षनाथांनी आणि सगळ्या नाथ संप्रदायाच्या योग्यांनी त्या शाबर मंत्राच्या द्वारे अत्यंत सुलभ करून दिल्या. बरोबर. देवतांकडून वरदान मागून मागून त्यांच्या काव्यांना सिद्धी प्राप्त करून घेतली. आणि आपलाही तोच उद्देश आहे महाराजजी, की आता शाक्त आणि नाथ हे दोन्ही विभक्त होत चाललेत. तर जे मच्छिंद्रनाथांनी जगदंबेकडून, चंडिका मातेकडून मागून घेतलं ते दोन्ही पंथ जोडून ठेवायचेत आपल्याला. तुमचंही सहकार्य आणि आशीर्वाद असू द्या. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं मी इथून पुढे यांच्या निरंतर कॉन्टॅक्टमध्ये राहील. माझ्याकडून काय काय यांना देता येईल किंवा ते काय घेतील, आता माझ्याकडे फारसं तर काही नाही, पण नक्की मी प्रयत्न तुमच्या शब्दाला मान ठेवेन. तुम्ही असं वृक्ष आहात की जे फळांनी लदलेलं आहे तर ते झुकलेलं राहते. ज्या झाडाला फळं नाही ते अहंकाराच्या ताठरतेनं भरलेले असतात. पण तुमचं हृदय सगळ्या प्रकारच्या सिद्धी आणि सगळ्या प्रकारच्या साधन फळांनी भरलेलं असल्यामुळे तुम्ही असे झुकलेले आणि नम्रशालीन आहात. फार मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरंच धन्य वाटलं बरं का, मनापासून. आणि देऊळगाव राजाला या, एकदा माझी इच्छा पूर्ण करा. अवश्य अवश्य घेईल मी, अवश्य. जेवण वगैरे फलाहार काही झाला होता? आता जेवणार मी. देवीची पूजा झाली, काली मातेची, इथे ललिता त्रिपुर सुंदरीची पूजा झाली. तिथं मी दर्शनाला आलो होतो. माझाही नमस्कार काका आईला. अवश्य पावला. धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट, श्रीकांतजी जवळ. तुमच्या चरणी नमस्कार आहे माझा.